बातमी आता भिवंडीतून। भिवंडीतील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आणि पोलिसांसोबत त्यांनी वादी घातला। त्यामुळे इथं काही काळ तणाव निर्माण झाला होता। लोकशाहीची हत्या होते असा आरोप उमेदवार कपिल पाटील यांनी केला। तर कपिल पाटलांनी मर्दासारखं लढावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिलं। एक 13 वर्षाचा मुलगा बॅट घेऊन मतदान करायला आलेला। मतदारांच्या रांगेत 4-5 मुलं होती। रवींनी त्यांना सगळ्यांना खेचून बाहेर काढलं। हे काय चाललंय इथं? लोकशाहीची थट्टा आहे। यांना लोकशाही वाचवायची आहे का लोकशाहीची हत्या करायची आहे? आणि लोकशाहीची हत्या करताना पुन्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा असा चुकीचा वापर करून जर असं होत असेल या भिवंडीमध्ये, त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही। कपिल पाटीलला आव्हानही करतोय की अरे मर्दासारखा लढ। हे पोलीस फौजफाटा घेऊन पोलीस फौजफाटा घेऊन मतदारांना धमकावू नको। ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा, संविधान आम्हाला वाचवायचंय, लोकशाही आम्हाला वाचवायची आहे। आणि म्हणून लोक तुम्हाला जे प्रत्युत्तर देत आहेत ना, आता जे प्रत्युत्तर बघून यांना यांच्या पायाखालची वाळू सरकले।